जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनोसे केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने प्राचीन जवाहर नवोदय प्राचीन शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याची लिंक निकालाची लिंक तुम्हाला तर दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्या शिक्षकांना, पालकांना, आपल्या नातेवाईकांना, मित्रांनाही तो निकाल दिसणार आहे. त्याचीही लिंक तुम्हाला दिली जाईल. त्याही लिंकचा तुम्ही उपयोग करू शकता. चला, तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स दिल्या जातील. त्या नोट्सची प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने विद्यार्थी मित्रांनो देत आहोत. चला, तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपला आलेले मेसेज तुमच्याकडून कधी डिलीट होऊ शकतात. डिलीट झालेला मेसेज परत तुम्हाला मिळणार नाही. टेलिग्राम चॅनल हा चॅनल असल्यामुळे त्यावरील सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. ज्यांना ज्यांना लाईव्ह तासिका करायच्या आहेत, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायची इच्छा आहे, अशाच पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत. आम्ही त्या देणार आहोत. वर्षभर लाईव्ह तासिका चालणार आहेत. त्या माध्यमातून तुम्हाला भरपूर असं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जाईल. लाईव्ह तासिका किती वाजता आहे, त्याचा वेळ काय ते पाहण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या मार्फत हा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी अगदी फ्री उपलब्ध आहेत. तरी या फ्रीचा लाभ घेण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करण्यासाठी बाजारातून पंथही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, जेणेकरून त्यातून आपण अभ्यास करतो. परंतु असं आम्हाला जाणवलं की त्यामध्ये 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त उतारे अभ्यासाला नसतात. एवढेच उतारे आपल्या अभ्यासाला परिपूर्ण नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील नोट्स, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 200 प्लस म्हणजे उतारे आहेत. 200 पेक्षा जास्त उतारे मिळतील तुम्हाला. ते पीडीएफ स्वरूपात झेरॉक्स करू शकता, ऑनलाईन सराव टेस्ट करू शकता. पहा, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही घेणार आहोत. तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 138 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 138 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. सूचना एवढीच, तुम्हाला व्हॉट्सअप वरती, टेलिग्राम वरती दिलेल्या लिंक रोजची रोज सोडवत चला. कधीही सोडवल्या तरी चालतील. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत तिथे सोडवा, जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा, त्या धड्याचा पूर्ण अभ्यास होईल. उतारा क्रमांक 138 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा अगदी सोपा, थोडा मोठा जरी असला तरी यावरील प्रश्न अगदी सोपे.
उतारा क्रमांक 138 स्क्रीन वरती आहे, तुम्ही तो काळजीपूर्वक वाचा. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाका. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन वैष्णवे, तुमचं वाचून झालं आहे. खूप छान. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालं आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. जे विद्यार्थी तासिकेला जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा. चला चला, अभिनंदन ओम, अभिनंदन अक्षता सोनत, अभिनंदन तुझं. पहा अक्षता आमच्या चौथीतील मुलगी. आदित्य सानप, अभिनंदन. चला, उतारा क्रमांक 138 मी वाचतो, तुम्ही ऐका. काळजीपूर्वक ऐकल्यानंतर आपल्या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर बरोबर टाकता येतील. उतारा क्रमांक 138, पहा एका वासराचा, गायीचा आणि मुलाचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. आपल्याला आपल्या शेळीला करडू झालं किंवा गाईला वासरू झालं तर आपल्याला ते खूप आवडतं आणि आपण लहानपणापासून त्याच्या संग खेळतो. ते मोठं झालं तरी आपल्याला मारत नाही, शिंगाने धडक मारत नाही, तो आपला मित्र होतो. पहा आपल्या तिसरीच्या धड्यामध्ये पण एक पुस्तकात कविता आहे पहा वासरावरती. काय कवितेचं नाव आहे सांगू शकताल का मला? वासरू यावरती एक कविता आहे, कवितेचं नाव सांगू शकाल का? ते रानात हिंडत, आईपासून लांब जात, इकडं तिकडं हुंदडत, शिफ्टवर शिफ्टवर करून नाचत. त्यावरती आपली एक कविता आहे. त्या कवितेचं नाव कोणाला सांगता येईल का? दोस्त कविता आहे बघा, दोस्त आहे का? दोस्त कविता एक आहे का नाही? हा, तुम्ही आता तुम्हाला पुस्तकं मिळतील, त्या पुस्तकामध्ये ती दोस्त कविता पहा. त्या दोस्त कवितेच्या आधारेच असाच तो उत्तर आहे. तो उत्तर आम्ही वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पहा, त्या गोठ्यात माझा एक सवंगडी होता, ज्या दिवशी माझी शाळेत नाव घातलं त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता. आमच्या ढवळ्या गायीने एका नामी खोंडाला जन्म दिला होता. त्याचं नाव ठेवलं होतं सोन्या. हा सोन्या अगदी आईसारखाच होता, काळा बाळा, काळा बाळा. त्याच्या काळ्या रंगात तो पांढरा ठिपका फार उठून दिसायचे. त्याच्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंधा मारलेल्या शिवाच्या लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची. त्यावर ते पांढरे शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे. खोंड फार चलाक होत, जरा कुठं खटकन झालं की लगेच कान टाऊ करायचा. त्याच्याकडे टुकू टुकू बघत राहावंसं वाटायचं. मी जवळ गेलो की आपल्या पुढचे दोन पायावर भार देत ते घाईघाईने उभा राहायचं आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून ते पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचं.
पहा, त्यांच्या गोठ्यातील गाईला जे खोंड झालं होतं ते खोंड त्याला किती आवडायचं, ते खोंड त्या मुलासंग कसं वागायचं, कसं बोलायचं. पहा, त्या दिवशी शाळा सुरू झाली होती, पाडव्याचा दिवस होता आणि पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्या गायीने एका खोंडाला जन्म दिला होता, है का नाही. आपल्याला पण आपल्या गायीला वासरू झालं की खूप आवडतं. आपण त्याच्या जवळ जातो, त्याला उचलून घ्यायला बघतो, त्याच्यासोबत खेळतो. आपण शिळीचं करतो असलं तर डोक्यावर घेतो, कडावर घेतो, त्याला घेऊन फिरतो. लहान लेकरं, लहान बाळ, लहान पिल्लं सगळ्यांनाच आवडतात. ते गोंडस दिसतात, है का नाही. तुमच्यासारखे गोंडस छान मुलं पण मला आवडतात, जे सांगितलेलं काम, सांगितलेले तासिका, सांगितलेल्या टेस्ट वेळच्या वेळेला सोडतात. म्हणजे आपल्या आई वडिलांना जसं आपण प्रिय असतो तसं प्रत्येक प्राण्यालाही त्यांचं बाळ प्रिय असतं. चला, उतारा एकदम सोपा आणि छोटा, उतारा जरी मोठा असला तरी यावरील प्रश्न अगदी सोपे. प्रश्न पहिला, लेखकांना सवंगडी कोण होता. लेखकाचा म्हणजे हा उतारा ज्या व्यक्तीने लिहिला आहे त्याच्या लहानपणीची गोष्ट त्याने सांगितलेली आहे शाळेतली. मग तो लेखक आता मोठा झाल्यानंतर तो लेखक झालाय आणि त्याने हा उतारा लिहिलेला आहे. लेखकाला सवंगडी कोण होता. पर्याय ए ढावळ्या, पर्याय बी पण्या, पर्याय सी सोन्या आणि पर्याय डी मोन्या. पहा, त्या लेखकाच्या सवंगडी त्या गायीच्या वासराचं नाव काय होतं. उतार्यातील ओळ क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर आहे. 3 नंबरच्या ओळीमध्ये, सेकंड लाईन मध्ये नाही, थर्ड लाईन मध्ये याचं उत्तर आहे. थर्ड लाईन मध्ये ओम, सेकंड मध्ये नाही. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाका. ओम सोनवणे हे उत्तर. अक्षता सानप सी उत्तर देते. पहा, सोन्या. ओम सोनवणे म्हणतोय ढावळ्या नाव होतं त्याचं, ढावळ्या. ओळख क्रमांक 2 टाकतोय. ढावळ्या गाईला वासरू झालं, ढावळ्या त्याचं नाव नव्हतं. सवंगडी म्हणजे गाई त्याचं सवंगडी नव्हता, तर त्याचं ते वासरू सवंगडी होतं. त्या गाईला झालेलं वासरू त्याचं सवंगडी होतं. आदित्य सानप हे उत्तर. ओमचं बघून टाकलं, स्वतःच बुद्धी वापरली नाही, मेंदू खर्च केला नाही. अजिबात मेंदू खर्च करीत नाहीत. वरच्याने जे बघितलंय टाकलं, झालं मोकळं. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. कळालं का ओमने तुम्हाला कसं गंडवलं. आधी ए टाकलं, त्याचं बघून सगळ्यांनी लगेच ए टाकायला सुरू केलं. आपलं आपण शोधून टाकीत चला. लोकांचं उष्ट खाऊ नका, ताजं अन्न खायला शिका. सृष्टीगंधा सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. त्या खोंडाचं नाव त्यांनी काय ठेवलं होतं. आदित्य, कळालं ना तुला. लोकांचं बघून टाकल्यावर काय होतं, उष्ट खाल्ल्यावर काय होतं, आहे का नाही. लोक तुम्हाला गंडवतात चुकीचं उत्तर टाकून, तुम्ही त्याचं बघून टाकता. तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन सृष्टी. सृष्टीसारखा अभ्यास करत जा, वैष्णवीसारखा अभ्यास करत जा. बरेच जण आपल्याला एकामेकाला गांडवायसाठी आधी चुकीचं उत्तर टाकतात, त्याचं बघून दुसरे टाकतात, मग सगळेच फसतात. तसं करू नका, आपलं आपण उत्तर शोधून टाकतात. चला चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सी उत्तर सोन्या. लेखकाचा सवंगडी कोण होता. योग्य उत्तर पर्याय सी सोन्या. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. सोन्याचा जन्म कोणत्या महिन्यात झालेला होता. सोन्याचा जन्म कोणत्या महिन्यात झालेला असेल. पर्याय ए चैत्र, पर्याय बी वैशाख, पर्याय सी ज्येष्ठ आणि पर्याय डी श्रावण. पहा, आता कोणता महिना चालू आहे याच्यावरून सुद्धा आपण अंदाज लावू शकतो. याच महिन्यामध्ये शाळा भरतात आणि हा महिना कोणता आहे तुम्हाला माहित असला पाहिजे. पर्याय ए चैत्र, पर्याय बी वैशाख, पर्याय सी श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ झालंय का, ज्येष्ठ शब्द आहे. आणि पर्याय डी श्रावण. प्रश्नाचं उत्तर सगळ्यांचं झालंय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. सोन्याचा जन्म कोणत्या महिन्यात झालेला असेल. पाडवा कोणत्या महिन्यात येतो. पाडवा कोणत्या महिन्यात येतो.
पहा 138 वर्षाचं उत्तर ज्येष्ठ आहे का वैशाख? मी पण कन्फ्यूज आहे. सर्वांनी सी उत्तर दिलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी दिलं आहे. ओम सोनवणे सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. ज्येष्ठ पहा ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला पाडवा येत नाही. पाडव्याचे मुहूर्तावर त्याचा जन्म झाला होता. पाडवा कोणत्या महिन्यामध्ये, मराठी कोणत्या महिन्यामध्ये येतो याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्येष्ठ उत्तर दिलं आहे, परंतु कदाचित याचं उत्तर वैशाख असण्याची शक्यता आहे. वैशाख महिन्यामध्ये पाडवा येतो. वैशाख आणि ज्येष्ठ त्यापैकी वैशाख महिन्यामध्ये पाडवा हा सण असतो. त्या पाडव्या सणाला शाळा सुरुवात होती. त्याची लेखकाची सुरुवात झाली होती. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्येष्ठ उत्तर नाहीये, याचं उत्तर आहे पर्याय बी वैशाख. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही सी उत्तर का होईना टाकलं. तुम्हाला ज्येष्ठ वाटलं, चालू महिना ज्येष्ठ आहे, शाळा ज्येष्ठ करतात म्हणून तुम्ही ज्येष्ठ टाकलं, परंतु याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी वैशाख. चला, कोणीही बी उत्तर दिलं नव्हतं, तुमचं तरी अभिनंदन. तुम्ही उत्तर टाकण्याचा प्रयत्न तरी केला, चुकीचं का होईना उत्तर टाकलं. चला, बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, सोन्याचा जन्म कोणत्या महिन्यात झाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी जे वैशाख. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला, खूप खूप छान तुमचा प्रतिसाद. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, सोन्याच्या टिंबटिंब रंगावर टिंबटिंब ठिपके फार उठून दिसायचे. सोन्याच्या टिंब रंगावर टिंबटिंब ठिपके फार उठून दिसायचे. पहा, सोन्याच्या टिंबटिंब रंगावर टिंबटिंब ठिपके फार उठून दिसायचे. पर्याय ए पांढऱ्या रंगावर काळे ठिपके, पर्याय बी काळ्या रंगावर पांढरे ठिपके, पर्याय सी पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके आणि पर्याय डी तांबूस रंगावर काळे ठिपके. म्हणजे पहिल्या टिंबटिंबच्या जागेवरती पहिला रंग, दुसऱ्या टिंबटिंबच्या जागेवरती दुसरा रंग टाकून बघायचा आहे. आपल्याला उत्तरामध्ये आलेलं आहे. उत्तरामध्ये जशाच तसं वाक्य आलेलं आहे ते शोधायचे आणि ओळ क्रमांक टाकायची. चला, प्रश्न तिसऱ्याचं उत्तर वैष्णवी सोनवणे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. वैष्णवी म्हणते चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये आपण वाचू. चौथी, काळाबंब त्याच्या काळ्या रंगाचे व पांढरे टिपके फार उठून दिसायचे. काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके, काळ्या रंगावर पांढरे ठिपके असं उत्तर चौथ्या ओळीमध्ये. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन ओम, त्यांनी ओळ क्रमांक सांगितली पहा. वैष्णवी सोनवणे तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर टाका. अक्षता सानप बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर. चौथी ओळ वाचल्यानंतर आपलं उत्तर चुकणार नाही. सगळ्यांनी चौथी ओळ वाचा आणि उत्तर टाका, जेणेकरून आपलं कोणाचंही उत्तर चुकणार नाही. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान, तुमचं योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, कुस्तीगंडा तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. चौथी ओळ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वाचून उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर. खोट या शब्दाचा विरुद्धलिंगी पहा, विरुद्धलिंगी शब्द कोणता? खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? आपल्या गाईला जे वासरू होतं त्याला आपण खोंड म्हणतो. त्या खोंडचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? पर्याय ए खोंडी, पर्याय बी खोंडणी, पर्याय सी कालवड आणि पर्याय डी गाय. पहा, योग्य उत्तर टाईप करा. खोंड म्हणजे आपल्या गाईला झालेलं बैल, गाईच्या पोटी जन्माला आलेला बैल, या शब्दाला आपण खोंड म्हणतो. त्याचा विरुद्धलिंगी म्हणजे खोंडच्या विरुद्ध, जसं गाईच्या विरुद्धलिंगी बैल, शेळीच्या विरुद्धलिंगी करडू आहे का नाही, तसं मुलाचा विरुद्धलिंगी मुलगी, देवाच्या विरुद्धलिंग देवी, मोराच्या विरुद्धलिंग लांडोर. त्याप्रमाणे तुम्हाला खोंडच्या विरुद्धलिंगी शब्द सांगायचा आहे. व्याकरणावरचा शब्द उत्तरामध्ये शोधायचा प्रयत्न करायचा नाही. पर्याय ए खोंडी, खोंडचा विरुद्धलिंग खोंडी, पर्याय बी खोंडणी, पर्याय सी कालवड आणि पर्याय डी गाय.
चला योग्य उत्तर टाइप करा. ओम सोनवणे डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, अक्षता सानप डी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर. चला गाय जर म्हणलं आपण डी उत्तर, विरुद्धलिंगी होणार नाही. गाय ही मोठी असते. आपण मुलगी मुलगा कुणाला म्हणतो? ज्यांचं लग्न झालेलं नाही. ज्यांचं लग्न झालंय त्याला आपण माणूस म्हणतो, बाई माणूस म्हणतो. आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही, लहान असते, त्यांना मुलगी मुलगा म्हणतो, कन्या चिरंजीव म्हणतो, आहे का नाही? त्याचप्रमाणे आपल्याला खोंडच्या विरुद्ध लिंगी पाहिजे. गाय बैलाच्या विरुद्ध लिंगी गाय होऊ शकतं. डी उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आदित्य सानप सी उत्तर, ओम सोनवणे सी उत्तर, सृष्टिगंध सी उत्तर. अगदी बरोबर. खोंड म्हणजे आपल्या गायीला झालेला बैल आणि कालवड म्हणजे आपल्या गायीला झालेलं गाय. आपल्या गायीच्या पोटी जी गाय जन्माला येते आपण त्याला कालवड झाली म्हणतो. आणि गायीला जर बैल जन्माला आला तर आपण त्याला खोंड झालं म्हणतो. अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान. ज्यांनी डी उत्तर दिलं होतं त्यांचं उत्तर चुकलं होतं. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी 138 वरला शेवटचा प्रश्न. सोन्याची त्वचा कशी दिसत होती? सोन्या नावाच्या खोंडाची त्वचा कशी दिसत होती? पहा, लेखकाने सांगितलेलं आहे. त्याच्या रंगाचं वर्णन इथं केलेलं आहे. पर्याय ए सोनेरी रंगाची, पर्याय बी तांबूस, पर्याय सी पांढरी शुभ्र, पर्याय डी रंधा मारलेल्या शिवणीच्या लाकडाच्या तेल लावावी तशी. योग्य उत्तर. ओळ क्रमांक शोधून योग्य उत्तर टाका. याचं उत्तर उत्तरामध्ये आहे. त्याचा त्वचा कशी होती याचं योग्य उत्तर उत्तरामध्ये ओळ क्रमांक 5 मध्ये, 5 आणि 6 मध्ये याचं उत्तर. ओम सोनवणे डी उत्तर देतोय. पाहू कोणाकोणाचं बरोबर येतंय. चौथा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उत्तरा क्रमांक 138 वरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. सोन्याची त्वचा कशी होते? युवराज पूर्वे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. लाईव्ह ताशिका करा, तुम्ही मागं पाडलाय. दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर चुकीचं आहे. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. ओम म्हणतोय 5th आणि 6th लाईन मध्ये, 4th आणि 5th लाईन मध्ये आहे का? 5th आणि 6th मध्ये लाईन उत्तर आहे. अभिनंदन ओम. युवराज पूर्वे बी उत्तर. बी उत्तर चुकीचं आहे. तांबूस रंगाची नव्हती त्याची त्वचा. अमृता आदित्य सानप डी उत्तर. वैष्णवी 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये उत्तर मध्ये. अक्षता सानप सी उत्तर देते. पांढरी शुभ्र त्वचा नव्हती त्या खोंडाची, त्या खोंडाचे पांढरी शुभ्र त्वचा नव्हती. अक्षता सी उत्तर चुकीचं. चला प्रश्न 5वा. सोन्याच्या त्वचेचा कशी दिसत होती? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. पा इथं म्हणलंय पा, त्याची काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. त्याच्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंधा मारलेल्या शिसावी लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची. बघा, रंधा मारलेल्या शिसव लाकडावर तेल लावावी तशी ती दिसायची म्हणजे चमकायची. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. रंधा मारलेल्या शिसव लाकडावर तेल लावलेली तशी त्याची काळ्या रंगाची त्वचा चमकायची, लकाकी द्यायची. सृष्टिगंधा डी उत्तर. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान प्रतिसाद विद्यार्थी मित्रांनो. चला जेव्हा आपला उतारा क्रमांक 138 पूर्ण होतोय. अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. युट्यूब चॅनलला शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, शेअर बटनावरती दाबून आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपला युट्यूब चॅनल शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचे फायदे तुम्हाला मी सांगितले आहेत, त्याला फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक सोडवा आणि त्याच्या निकाल वैयक्तिक माझ्या नंबरला पाठवा. आपल्या मित्रांनाही फोन करून सांगा सरांच्या नंबरला त्याचा निकाल पाठवायचा आहे. सर्वांनी टेस्टचा नंबर, स्वतःचं नाव लिंकमध्ये शेअर करा जेणेकरून मला तुमच्या लिंक पाहता येतील. सर्वांनी शाळेत येण्याआधी लिंक सोडवून या. चला
भेटू पुढच्या शिकमध्ये. सी यू नेक्स्ट डे. थँक्यू सो मच. चला सर्वांना शुभ सकाळ. भेटू शाळेमध्ये सर्वजण. थँक्यू सो मच. थँक्यू सर्वांना. धन्यवाद.